महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल होताच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ आली। यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 9 तील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार धर्मराज सावळे यांनीही अजित पवार गटात प्रवेश करत राहुल भोसले यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बोलताना साळवे म्हणाले की भाजपाची सत्ता आल्यानंतर शहरातील विकास कामांना गती मिळाली नाही। विकासाची कामे निवडक पद्धतीने होत असून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे। नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज प्रभाग क्रमांक 9चा मी अधिकृत उमेदवार असताना देखील मी अजितदादांच्या नेतृत्वात प्रवेश केला। त्याचं कारण असं की या शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घडवलेलं आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि अजितदादांच्या नेतृत्वात हे शहर घडलेलं आहे। अजितदादांच्या नेतृत्वात हे घडलेलं शहर, याचा विकास हा अजितदादांनी केलेला आहे। पण मागच्या काही काळामध्ये भ्रष्टाचारी भाजपची सत्ता आली आणि त्यानंतर ह्या शहरामध्ये लुटीचं राजकारण झालं, या शहरामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, या शहरामध्ये अनेक छापे पडले ते भाजपच्या काळामध्ये। या शहराचं नाव खराब होण्याचं काम हे भाजपच्या काळात झालं। आणि मी मागच्या अनेक काळापासून मी म्हणत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवता येईल, सत्तेपासून बाहेर ठेवता येईल आणि अजितदादांची सत्ता पुन्हा आणता येईल। म्हणून अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा सत्ता यावी यासाठी चंग बांधलेला आहे। आणि त्यामध्येच मला असं वाटतंय की मी वेगळं लढण्यापेक्षा अजितदादांच्या बरोबर जाणं माझ्यासाठी आता योग्य ठरणार आहे। कारण अजितदादांनी आणि या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे असतील, त्याचबरोबर नेते अजितजी गव्हाणे असतील, आमचे नेते राहुलभाऊ भोसले असतील, यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जर आमच्या सोबत आलात तर या ठिकाणी आपण राष्ट्रवादीची सत्ता आणण्यामध्ये एक चांगली भूमिका घेऊ शकतो आणि तुमचा विचार हा पक्ष नक्कीच भविष्यात करेल। म्हणून मी ही भूमिका घेतली आणि मी मला मानणाऱ्या, माझ्यासोबत असणाऱ्या सर्व जनतेचे आभार मानेल की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे। आणि मी तुम्हाला नक्कीच आश्वासित करेल की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर आपल्या प्रभागाचा विकास हा शाश्वत विकास आपण करणार आहोत। हे पॅनलचे जेवढे उमेदवार आहेत, चारही उमेदवारांना आपण प्रचार करून निवडून आणणार आहोत आणि या उमेदवारांच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून जो प्रभागाचा विकास आहे त्यामध्ये मी हिरिरीने भाग घेईल आणि लोकांचे प्रश्न या नगरसेवकांकडून 100% सोडवण्याची मी वचन आपल्याला देतो।